हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे. गुड मॉर्निंग. हां, मला वाटलं 12 वाजलं काय. आजसुद्धा उशीर झाला आहे उठायलासुद्धा आणि कामसुद्धा होतं काय. वर ब्लॉगची सुरुवात करायला थोडा टाईम गेला आणि आत्ता 11 वाजले. कालचं ब्लॉग एडिट करायचे 2 दिवसाचे. म्हटलं करावं आत्ता आणि अपलोड करावं लगेच. अपलोडिंगला तर लेट टाईम जाणार आहे. करतो मग पटापट अपलोड. थोडा अभ्यास करायचा आहे परीक्षेसाठी. थोडाफार अभ्यास करत गेलं म्हणजे शेवटी सोपं पडेल. चांगलं पेपर जायला पाहिजे. तेवढं परीक्षा टायमिंगला रिव्ह्यू घ्यायचे आहे तुम्हाला मित्रांचे की पेपर कसे गेले ते तुम्हाला पण समजेल. माझा पण रिव्ह्यू कसे गेले ते. आत्तापासून भीती वाटते पेपराची. आत्ता एडिट करतो, लगेच अपलोड करा येईल. A few moments later. तोपर्यंत जेव्हा आला कसं आहे पिलू, काय पितोय तू? काय ज्यूस पितोय? चांगलं आहे बाबा तुझी मजा. काय बोलतोय काय समजणं झालंय ते. पण बोलायचं त्याला कॅमेऱ्यासमोर. त्याची हिंमत तरी होते बोलायची. आतापासून भीती मोडेल त्याची सगळी. मला पहिल्यापासून भीती वाटत होती स्टेजवर बोलायची, कॅमेरा पुढे बोलायची. माझी भीती. बरं असू द्या मला समजेना. त्यानंतर काय समजायचं जे बघतोय त्यांना. 2 hours later. तू खा की उठून. झोपूनच खायचंय. 5 hours later. आज प्लॅनिंग बनवलं होतं ह्याचा अभ्यास करायचा, थोडाफार त्याचा अभ्यास करायचा. पण दिवसभर काय अभ्यास नाही केला. आता करायचं म्हणतो थोड्या टायमिंग. तर केवढा व्हायचा अभ्यास. प्लॅनिंग बनवतो मी, पण त्या प्लॅनिंग कधी पूर्ण होतच नाही. अभ्यासातलं पण नाही, दुसरं काय मित्रासोबत कुठं जायचं असलं ते सुद्धा प्लॅनिंग फेस काढतं कुठल्या ना कुठल्या कारणाने. आणि काय बोलायचं तुम्हाला हे ध्यान गेलं. म्हणजे एक मेन होतं कारण ते म्हणजे प्लॅनिंग बनवतो मी. काय मला असाइनमेंट दिले होते, असाइनमेंट किंवा जर्नल म्हणजे मॅथमॅटिक्सचं. माझ्याकडे काय नोट्स नाही त्या. म्हणजे मेन क्वेश्चन तर आपल्याला जर्नलमध्ये दिले ते. तेच क्वेश्चन मग बघू, प्रॅक्टिस करू. तेच येतील. ते झालं तर चांगलं होईल. प्रॅक्टिस करतो साठी म्हणलं पहिल्यांदा कुठले क्वेश्चन आहे ते सिलेबस ते बघू सगळं. ते बघायचं होतं आज, पण काय झालं नाही. आत्ता करतो पण म्हटलं. माझ्यासोबत असं होतं प्लॅनिंग माझं फेस काढतं. एवढं प्लॅनिंग करतो मी, कुठलं प्लॅनिंग बरोबर होत नाही माझं. आणि आमची एक्झाम आहे तेव्हाच मायनीची यात्रा आहे. 5 तारखेला मायनीचा यशवंत बाबांचा रथ आहे. तेव्हा शेवटीच पेपर आहे 5 तारखेला. मग एन्जॉय करायला एक्झाम देऊन यायचं, मग लगेच जायचं घरी. यायला किती टाईम लागला पण 2 ते 4 पेपर, 5-6 दुसऱ्या दिवशी जायला. तेव्हाचा ब्लॉग चांगले होते. मग फिरायला तिथंच पिल्ल्याला पण न्यायचं तेव्हा. तो पण पहिल्यांदाच जाईल मला वाटतं यात्रेला. नेपाळलाच होता तो तेव्हा यात्रेच्या टायमिंगला. पहिल्यांदाच न्यायला येईल त्याला यात्रेत फिरायला. तिकडे गेला असेल नेपाळला वाटतं. यावर्षी नाही आलेलं. मला सुद्धा एन्जॉय करायचं. म्हणजे टेन्शन फ्री झालं ना एक्झामहून तेव्हा खूप मजा येईल. एकदम ते टेन्शन गेलं 1 महिनाभर फ्रीज. मग तेव्हा थोडा अभ्यास पण करायचा आहे. आणि मला काय दुसरं व्हिडिओ बनवायचे ते. माझं दुसरं चॅनल आहे, मेन चॅनल मी म्हणतो होतं. त्याच्यावर काही व्हिडिओ बनवायचे ते. त्यासाठी सेटअप तयार करतोय.
हां ते म्हणलं सेटअप म्हणलं काय सेटअप तयार करायचं आहे ती एक्झाम झाल्यावर बघू नक्की काय करायचं आहे ते. आता थोडं अभ्यासाकडे ध्यान देऊ करूच मग अभ्यास आता भेटू थोडा अभ्यास केल्यानंतर शेवटी ब्लॉगच्या